नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. बऱ्याच जणांना आजचा दिवस हा स्वागत करण्यासारखा वाटतही नसेल. खूप लॉस पाहिला असू शकतो किंवा एक पॅनिक सिच्युएशन आहे मार्केटमध्ये. या गोष्टीवरती खूप वेळा मी चर्चा केलेली आहे की पॅनिक कुणी झालं पाहिजे की जे इन्व्हेस्टर आहेत, ज्यांची काहीतरी इन्व्हेस्ट आहे मार्केटमध्ये किंवा स्विंग ट्रेडिंग करत आहे, शॉर्ट टर्म ट्रेड करत आहेत, त्यांच्यासाठी पॅनिक दिवस आहे. ऑप्शन ट्रेडरसाठीचा सर्वात चांगला दिवस असेल आजचा. म्हणजे सर्वात म्हणण्यापेक्षा काही जे चांगले दिवस येतात ना, त्यापैकी एक आजचा दिवस असणार आहे. का तर अतिशय प्राईज ॲक्शनला फॉलो करत जे काही कामकाज होतं ना, त्या पद्धतीचं कामकाज आज झालेलं आहे. काल च्या व्हिडिओमध्ये असेल किंवा विकली ॲनालिसिसचा व्हिडिओ जो रविवारी बनवला होता, ज्यामध्ये एक पहिली 5-6 मिनिट मी विकली ॲनालिसिसच्या लेवल डिस्कस केलेले होत्या आणि त्यानंतर डेली अगदी त्या लेवल फॉलो होताना आपल्याला पाहायला मिळतात. मुद्दामूनच त्या लेवल पुन्हा सांगण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणून आपण काल काय चर्चा केली ना, ती समजून घेऊयात. आणि आजचं कामकाज किती महत्त्वाचं आहे, म्हणजे ट्रेडर टिकण्यासाठी सुद्धा आणि ट्रेडिंग करण्यासाठी सुद्धा किती महत्त्वाचं आहे, यावरती सुद्धा आपण थोडक्यात चर्चा करूयात. काल स्पेशली 2 लेवल डिस्कस केलेले होते. एक, जर मार्केटवरती 450 लेवल ही ब्रेक करत आहे तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि जर डाऊन साईडला 23,320, तेही कोण ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल, जर तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर तुम्ही 23,320 ही जी लेवल आहे ती ब्रेक झाली कोणत्याही कंडिशनमध्ये होऊ द्या, फ्लॅट होऊ द्या किंवा गॅप डाऊन होऊन पुन्हा इथे येऊन डबल टॉप वगैरे बनवत असेल तर याच्या खाली तुम्ही एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. हे डिस्कस केलेलं होतं. आणि तुम्ही सेफ ट्रेडर असाल तर तुम्ही कशाची वाट पाहिली पाहिजे, तर 23,260 या लेवलची वाट पाहिली पाहिजे ब्रेक होण्यासाठी. इथे 60% क्वांटिटी घ्यायची आणि इथे तुम्ही पूर्ण क्वांटिटीने ट्रेड करायचं, हे डिस्कस झालेलं होतं. त्यानंतरचं जे टार्गेट डिस्कस केलं ते होतं 23,180 आणि यानंतरचं जे टार्गेट डिस्कस केलं ते डायरेक्ट होतं 23,050. मध्ये जर तुम्हाला छोटं करायचं असेल तर 23,120 हे एक सुंदर टार्गेट होतं किंवा महत्त्वाचं टार्गेट होतं. आणि कामकाज पहा, इथे काय केलं, मार्केटने ब्रेकडाऊन दिला 260ला, एक सपोर्ट घेत आहे असं चित्र निर्माण झालं. थोड्या वेळ मार्केटने ते सस्टेन केलं आणि या ज्या कॅन्डल बनल्या ना, याच्यामध्ये खूप लोकांनी एक्झिट केलेलं असणार आहे. खूप लोकांनी, म्हणजे ज्यांना आपल्या ॲनालिसिसवरती विश्वास नसतो किंवा बऱ्याच वेळ जास्त वेळ थांबण्याची तयारी नसते ना, ते या लेवलला एक्झिट झालेले असणार आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे पेशन्स नसतात ना, ते लोक इथे एक्झिट झालेले असणार आहेत. जसे जे रिटेल ट्रेडर आहेत किंवा स्मॉल ट्रेडर आहेत एक्झिट झाले आणि त्यानंतर एक कंटिन्युअस मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अगदी इथे तर मी ट्रेड केलेलं नाही आहे, निफ्टीमध्ये मी आज ट्रेड केलं नाही. मी काल एक्सप्लेन केलेलं होतं परवाही की मी सध्या 2 ते 3 ट्रेडपेक्षा जास्त ट्रेड करण्यावरती फोकस करत नाही आहे, 1, 2 किंवा 3 ट्रेड. तर त्यामध्ये सेन्सेक्सचा ट्रेड घेतलेला होता. जर तुम्ही सेन्सेक्सचा ट्रेड घेतलं, जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला असाल तर तुम्हाला माहिती आहे 11:15च्या टायमिंगला आपण तो ट्रेड प्लेस केलेला होता, अगदी 50च्या जवळ. तिथेही सेम झालं. तुम्ही कम्पेअर करून पहा दोन्ही चार्ट. इथे ही 10:45ची कॅन्डल आहे. 10:45ला काय झालं, 260 ब्रेक झाल्यानंतर मी तो ट्रेड प्लेस केला आणि या वेळेत बऱ्याच जणांना तो खाली येताना पाहिला एकदा, आणि हे सेकंड टाईम हे जे कन्सल्टेशन झालं. म्हणजे खूप वेळ तो 50च्या खालीच होता, 45-48च्या आसपास आपलं बाईंग होतं, 50च्या खालीच होता खूप वेळ, अगदी 20चा लो सुद्धा लागला त्याचा. परंतु त्यानंतर या ज्या 2-3 कॅन्डल आहेत ना, माझी जी अपेक्षा होती की मी सकाळी ज्या पद्धतीने ॲनालिसिस होतं कालही डिस्कस केलेलं होतं, तर 76,300च्या आसपास मार्केटने क्लोजिंगला जायला पाहिजे, कमीत कमी 1000 पॉईंट कंप्लीट करायला पाहिजे सेन्सेक्सने. या पद्धतीचं व्ह्यू होता आणि झालंही तसंच. पण ऑप्शन एक्सेलरेट झाला या कंडिशनमध्ये आणि इथे ऑप्शन एवढं एक्सेलरेट झालं की त्याचा 675पर्यंतचा हाय लागलेला आहे. आणि सेम वे काल जे पद्धतीने सांगितलं होतं की फोकस करा मिड कॅप आणि स्मॉल कॅपवरती, कारण का तिथे पॅनिक आहे. जे ॲक्च्युअल पॅनिक आहे ना, ते मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये आहे. इथेही आता थोडंफार पॅनिक आहे, परंतु ॲक्च्युअल पॅनिक तिथे आहे. म्हणून मिड कॅप एक ट्राय केलेलं होतं, 80 ते 170 झालेलं आहे. लॉट साईज खूप जास्त आहे सध्याला, त्यामुळे 2च ट्रेड फक्त. आणि आता मी दुसरा मुद्दा जो आत्ता सुरुवातीलाच म्हटलेलं होतं की ट्रेडर टिकण्याविषयी आजचं कामकाज का महत्त्वाचं आहे. पहा, एक अगोदर फॉल झाला, ते सगळं समजत होते की बजेटच्या अगोदरचा फॉल आहे वगैरे वगैरे, बजेट झाल्यावरती मार्केट रिकवर होऊ शकतं. त्याप्रमाणे झाले. एक डेली बेसिस म्हणा किंवा आवरली बेसिस एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनला, त्याचा ब्रेकआउटही पाहायला मिळाला आणि आपण 23,700च्या आसपास पोहोचलो, 600-700 जे काय असेल ते पोहोचलो आणि रिटेस्टिंगला येऊ शकतं हे वाटलं. इथपर्यंत सगळं ठीक चाललेलं होतं. म्हणजे ती लेवल होती 23,400ची. जशी ती लेवल ब्रेक झाली 260. आणि आता काय झालं आहे, जे कोविड नंतरचे ट्रेडर आहेत किंवा जे इन्फ्लुएन्सर आहेत ना, जर मार्केटने हेच कामकाज पुढील 5-6 दिवस किंवा 1 महिनाभर जर चालू ठेवलं ना, ज्याच्यामध्ये थोडाफार अप ट्रेंड आणि पुन्हा डाऊन ट्रेंड, तर 50% जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना खरं तर तेवढं काही माहितीही नाही मार्केटविषयी, ते लोक आपोआपच बाद होतील. आणि
जे ट्रेडर आहेत ज्यांनी फक्त अप ट्रेंड पाहिलेला आहे ना, त्यातले 60 ते 70% ट्रेडर बाद होणार आहे. आणि मग त्यानंतर पुन्हा एक मार्केट चांगल्या पद्धतीने जे जेन्युइन लोक आहेत ना, तेच याच्यामध्ये सर्व्हाइव्ह करतील. इथे तुम्हाला मार्केटप्रमाणे ॲडजस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही इथे टिकू शकता, हे लक्षात ठेवा. तुम्ही कधीही मार्केटमध्ये आलेला असू द्या, 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी किंवा अगदी 2 वर्षांपूर्वी, तुम्हाला ॲडजस्टमेंट जमली पाहिजे. गेल्या 3-4 वर्षांमध्ये किंवा 5 वर्ष कोविडनंतर मार्केटने हा ट्रेंड पाहिलेला आहे. एखादा फॉल फक्त एवढ्यापेक्षा एवढा झाला आहे, बस, याच्यापेक्षा काही नाही. पण आत्ता जे आहे ना, 26,000 पासून मार्केट आले, तर मार्केटला वरती जाणं अवघड होते. मग त्याच्यासाठी FIचं सेलिंगची न्यूज असेल, ट्रम्पची न्यूज असेल किंवा इतर आपलेही इथे काही ज्या लोकल न्यूज असतील ना, ते कशाचाही मार्केट आधार घेत आहे. आणि काय होतं आहे, मार्केट वरती जायला स्ट्रगल करत आहे. हे कशाचं साईन आहे, तर हे बेअर मार्केटचं साईन आहे. मी आता म्हणणार नाही की बेअरिश मार्केट आहे किंवा बेअर मार्केटमध्ये आपण कन्वर्ट झालो, आता 10% झाले म्हणजे त्या दिशेने आहोत आपण, पण हे त्याचं साईन आहे. आणि याच्यामध्ये ॲडजस्टमेंट खूप गरजेचे असतात जे नवीन ट्रेडर आहेत. किंवा कारण का पाठीमागे काय पाहिले लोकांनी, डाऊन झाला बाय करा, वरती जातोय, डाऊन झाला बाय करा, वरती जातोय. तशी सिच्युएशन सध्या नाही आहे. आता महत्त्वाचं जे उद्यासाठी जे काय आपल्या लेवल आहेत महत्त्वाच्या ते चर्चा करू. आता उद्यासाठी काय असणार आहे, 23,000 होल्ड केले मार्केटने. 23,040, 23,050 ही जी लेवल होती ना, ती महत्त्वाची लेवल होती, ती होल्ड केलेली आहे. म्हणून सेल ऑन राईज ही स्ट्रॅटर्जी आपण उद्यासाठी वापरू शकतो. कदाचित एवढ्या मोठ्या फॉलनंतर पुन्हा एक साईडवेज सेशन आपल्याला पाहायला मिळू शकतं. म्हणून जोपर्यंत ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन चांगल्या लेवलचा येत नाही तोपर्यंत एंट्री करायची नाही. मार्केट फॉल होतोय, नक्कीच होतोय, पण उगीच फक्त मला काल ट्रेड मिळाला नाही किंवा मला ट्रेडच करायचा आहे म्हणून कुठेही एंट्री करू नका. जसं हे मी एवढा वेळ का घालवलं 5 मिनिटं याच्यासाठी, की ही मुवमेंट सोडून द्या, काही फरक पडत नाही. जी मुवमेंट एखाद्या झोनमध्ये आहे ना, ती सोडून द्या, काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर सुद्धा एक चांगला शार्प मूव मिळतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनमध्ये चांगला प्रॉफिट बनत असतो. मग उद्यासाठी महत्त्वाची लेवल, आता अपसाईड तर खूप दूर आहे, म्हणजे ॲटलिस्ट 23,240, 260च्या वरती जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत एक चांगली मूव आपल्याला पाहायला मिळणार नाही. तुम्हाला छोटा मोठा ट्रेड करायचा असेल तर 23,120 ज्या लेवल आपण डिस्कस केलेले आहेत, 23,120च्या वरती छोटं मोठं बाईंग तुम्ही करू शकता. स्टॉप लॉस स्ट्रिक्ट ठेवा आणि त्याच्यानंतर 23,180 असेल किंवा 23,240 असेल, या लेवलसाठी तुम्ही अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. आता डाऊनसाईड काय आहे, तर डाऊनसाईड पुन्हा एकदा 23,000साठी मार्क करा. जो काही आजचा लो बनलेला आहे, थोडा खाली गेला आहे, परंतु 23,000 मार्क करू शकता. खरं तर 23,40 ब्रेक झाल्याच आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. 23,000 ब्रेक झाल्याच्या नंतर पुन्हा एक चांगला डाऊनसाईडचा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळू शकतो, ज्याचं टार्गेट असू शकतं 22,920 आहे, 22,860 आहे आणि 22,780 आहे, जो की या पाठीमागचा जो फॉल होता ना त्याचा लो आहे. त्याच्या खाली जाण्याची शक्यता सध्या उद्यासाठी तरी दिसत नाही. पण मार्केट जर याच्या खाली जाते ना, तर जानेवारीच्या सुरुवातीलाच त्या लेवल ज्या सांगितल्या आहेत त्या ॲक्टिव्ह होऊ शकतात किंवा मी उद्या किंवा परवा त्या पुन्हा एकदा डिस्कस करेन. उद्यासाठी 22,780 वरती फोकस करा, कारण का आजही 300-350 आहे, उद्या 350 येण्याची शक्यता कमी आहे. म्हणून आपण इथपर्यंत न जाता 22,860 वरती फोकस करूयात. याच्यासाठीच टार्गेट प्लॅन करून आपण ट्रेड प्लॅन करूयात. आजसाठी बँक निफ्टी वगैरेचं ॲनालिसिस नाही आहे, जसं इथे आहे त्याच पद्धतीने बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. किंवा जर वेळ मिळाला तर मी टेलिग्राम चॅनलला नक्की अपडेट करेल. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही जॉईन करू शकता. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.